घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मने नामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचित आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जेने पंढरी सारिखाची आपुला धामंगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोय राजोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातीला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घालीन लोटांगण वंदीन चरण घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरोपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूरचे पंढरपूर निवासी प्रेम भांडारी भगवान पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा 2 चरणाचा आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं सेवेचं मागणं मागणारा अभंग आहे विठाला
परमात्म्याच्या निशुमाशा कृपेने कैवल्य तेजोनिधी साधकाचा मायबाप अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय तथा परिसरातील सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज पांढरीकड यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या रेणापूर गावामध्ये कुडके वस्ती बरोबर ना बरोबर कुडके वस्ती विठ्ठल नगर या पवित्र अशा श्री हनुमंतराय विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि या सप्ताहातील अगदी सप्ताहाच्या उपांत्य दिवसाची म्हणजे काल्याच्या आदल्या दिवसाची जागराची सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे। सेवेकरिता उपस्थित असणारी सगळी परिसरातील गुणीजन टाळकरी गायनाचार्य महाराज मंडळी सर्व टाळकरी मंडळी श्री हरिभक्तपरायण आपले धीरज महाराज दराडे मृदंगाचार्य आहेत आणि सर्वच गायनाचार्य आणि आमच्या श्रीहरी भक्तपरायण महादेव महाराज राजे यांच्या संस्थेतील ही सर्व बाल टाळकरी मंडळ सुंदर असणारी माईक सिस्टीम सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला रुजू होतो। आहे नामदेवराय या अभंगामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभारून पांडुरंग परमात्म्याला 6 प्रकारचं मागणं आणि कोणतं मागणं सेवेचं मागणं नामदेव महाराज या अभंगामध्ये मागतात। ऐका हा नामदेवरायांचा अभंग मी सेवेकरिता घेतला। या अभंगाचं एक वैशिष्ट्य ते वैशिष्ट्य असं आहे महाराज हा अभंग फक्त माळकरी माणसाचाच पाठ आहे असं नाही, ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांचा सुद्धा पाठ आहे। हा अभंग फक्त वारकरी संप्रदायामध्ये आणि वैष्णव पंथातच म्हटला जातो असं काही नाही। कोणी कुणीही देवाचा भक्त असू द्या, कुणी गणपतीचा भक्त असेल, कुणी देवीचा भक्त असेल, कुणी महादेवाचा भक्त असेल, कुणी मरेमाईचा भक्त असेल, आहेत ना अशी कुणी कुणीही देवाचा भक्त असू द्या, त्या प्रत्येक भक्ताच्या देवाची भक्ती करताना किंवा देवाची पूजा करत असताना पूजा करून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर कुठल्याही देवाचा भक्त हा अभंग गायल्याशिवाय आरतीची पूर्णता करत नाही। कमीत कमी घाली लोटांगण वंदिन चरण एवढं पहिलं तरी चरण मी असं म्हणेल ज्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतलाय ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नामदेवरायांच्या नंतर घेतलाय त्यांना हा अभंग पाठ आहेच। विडाला प्रत्येकाचा पाठ आहे, खाली बसणाऱ्याचा पाठ आहे, उभारणाऱ्याचा पाठ आहे, माळकऱ्याचा पाठ आहे, बिना माळकऱ्याचा सुद्धा पाठ आहे। काही माणसं कधीच देवाकडे येत नाहीत, कधीच येत नाहीत, पण गणपती तर 8 दिवस गणपतीकडे असतात का तुमच्या इथं? मी मराठी बोलतोय कळते ना तुम्हाला? मराठी बोलते कळते ना माझी भाषा तुम्हाला? मी काय बोलतोय समजते ना? क्या है हमें हिंदी आती है लेकिन वो हेलपाट्या खाती है ना। मी आपलं मराठीत बोलतोय, अजून मराठी समजते ना तुम्हाला? मला इंग्रजीतही कीर्तन करता येतं बरं का नामा, मला इंग्रजीत पण कीर्तन करता येतं, पण आता मी इंग्रजीत कीर्तन करायला लागणार ते तुम्हाला समजणार नाही। तुम्ही रेकॉर्डिंग करून एखाद्या चांगल्या माणसाला ऐकावाल ते म्हणून तुम्हाला येणं तासभर येड्यात काढलं, पुन्हा तुम्ही तालुक्यात येऊ द्यायचे नाहीत मला। मी आपलं मराठीत बोलतोय। मग ऐका कधी काही माणसं कधीच मंदिराकडे येत नाहीत, पण गणपतीत 5-7 दिवस फक्त गणपतीकडे असतात, पण त्या माणसाचा सुद्धा हा अभंग काय असतो महाराज पाठ आहे का? याचं कारण असं आहे कोणी कोणत्याही देवाची जरी भक्ती करत असेल त्या देवाची भक्ती करून त्या देवाची पूजा करून आरती झाल्यानंतर भगवान परमात्म्याकडे किंवा त्या देवाकडे मागत असताना सहज हा नामदेव महाराजांचा अभंग म्हणल्याशिवाय त्याची आरती पूर्ण होत नाही। माणसं सहज म्हणतात गाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, ह्या नामदेव महाराजांचा अगदी छोटासा सगळ्यांचा पाठ असणारा आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागणारा अभंग आहे। ऐका अभंग छोटा आहे पण मागण्या किती आहेत? 6 आहेत। एकदा सरळ अभंगाचा दोन्ही चरणाचा भावार्थ सांगतो आणि उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। काळजी करू नका, माझं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आहे, कळलं ना तुम्हाला? माझं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा कितीही वाजता भरू द्या, बरोबर 4:30ला म्हणजे सुटायचा टाइम कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे। तुम्ही किती वाजता जरी चालू केलं मी बरोबर 11 वाजता कीर्तन सोडणार आहे, मला 12ला गाडी आहे ना। हा मग राहिलेलं कीर्तन मी पुन्हा येईल बरं, मी पुन्हा येण्याकरता 2-2.5 वर्ष घेत नाही मध्ये, कळलं का तुम्हाला? मी पुन्हा येण्याकरता लगेच येतो, मी पुन्हा येईल म्हणजे इकडे लक्ष द्या, अगदी वेळेत कीर्तन सोडणार आहे मी। 2 चरणाचा नामदेव महाराजांचा हा अभंग मी सेवेकरिता घेतलाय। ऐका या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे 6 प्रकारचं मागणं मागतात। मागणं मागत असताना नामदेव महाराजांना भगवान परमात्म्याकडे मागतात, देवा तुला द्यायचं असेल तर हे दे, मी तुझ्या चरणाजवळ अखंड लोटांगण घालीन लोटांगण 1, तुझ्या चरणाचं वंदन करीन 2 आणि तुला माझ्या डोळ्यांनी
तुझं मुख पाहिन घाली लोटांगण, वंदीन चरण डोळ्याने पाहिन मुख तुझे. 3 प्रकारच्या मागण्या पहिल्या चरणात आहेत, 3 सेवा. दुसऱ्या चरणात नामदेव महाराज म्हणतात प्रेमे आलिंगन. आलिंगन तुला आलिंगन देईन, पण कसं देईन? प्रेमाने देईन, राग राग नाही. कारण आलिंगनाचे भरपूर प्रकार असतात, आता ते पुढे सांगेल वेळ भेटला तर. प्रेमाने तुला आलिंगन देईन, सद्भावाने तुझी पूजा करेन आणि सद्भावाने तुला काय करेल? ओवाळीन. आनंदाने तुला ओवाळीन. प्रेमे आलिंगन, आनंदाने तुझी पूजा करीन आणि सद्भावाने तुला ओवाळीन. अभंगाचं दुसरं चरण 3 प्रकारच्या मागण्या, अशा 6 प्रकारचं मागणं या अभंगामध्ये आहे. विडाला मी अभंगाचा सगळ्यात पहिल्यांदा भावार्थ का सांगितला? उद्या कोणी म्हणे नको महाराज अभंगावर बोलले नाहीत म्हणून, बरोबर आहे ना? म्हणून मी आताच बोलून टाकला अभंगावर. आता किती जेवढा वेळ भेटल तेवढा पहिल्या चरणावर बोलण्याचा प्रयत्न, किंवा कोण सुटला तर सगळा अभंग सोडू, राहिला तर पुढच्या वर्षी पुन्हा घेऊ, नाही तर मला सवय आहे तशी. म्हणून इकडे लक्ष द्या. या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. मागण्याकरता काही सेवा केली पाहिजे मायबाप. ऐका बरं का, कुणाकडं मागावं ह्याचं पण शास्त्र आहे. माणसं कुणाला काहीही मागतात. आता माणसाची काय मागणी आहे मी या गादीवरून सांगत नाही. तंबाखू खाणारा सहज माणूस एखाद्याला चुना मागतो. काय मागतो? चुना मागतो. चुना मागताना माणूस तरी बघावं, तेही बघत नाही. कीर्तनकाराला काही माणसं मागतात काय? चुना. त्याला माहित आहे कीर्तनकार चुना लावणार आहे म्हणून, कळलं का? बघा ऐका, इकडे लक्ष द्या महाराज. अगदी काही मागतात, पण भगवान पांडुरंग परमात्म्याकडे नामदेव महाराज या अभंगामध्ये मागतात. मग या अभंगाबद्दल 2-3 शंका मांडतो आणि अभंगात प्रवेश करतो. जे नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे या अभंगामध्ये मागतात, त्या नामदेव महाराजांचा मागण्याचा अधिकार आहे का? तेवढी नामदेवरायांची सेवा झालेली आहे का? पहिली शंका. आणि दुसरी शंका अशी आहे, ज्या नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याकडे मागावं त्या पांडुरंग परमात्म्याचा देण्याचा औदार्य आहे का? कारण त्या पांडुरंग परमात्म्यालाच मागावं तर पांडुरंग परमात्म्याचं देण्याचं औदार्य आहे का? 2 या 2 शंकेचं निरसन करून अभंगात प्रवेश करू. अभंगातली पहिली शंका आहे, जे नामदेव महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे मागतात त्या नामदेव महाराजांची एवढी सेवा आहे का महाराज? ऐका बरं का, 1 महिना कामालाच गेला नाही. किती महिना? बोला बरं का, मला बोलणारे श्रोते आवडतात. माझं कीर्तन म्हणजे चालता बोलता कार्यक्रम आहे, म्हणून तुम्हाला जवळ घेतलं. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या गावात किती कीर्तनकार आले मला माहित नाही, पण मी एकमेव कीर्तनकार असा आहे, मी जाताना तुम्हाला सगळ्याला 1000 रुपये देऊन जाणार आहे. महिला मंडळीला 1000 आणि पुरुषांना 500. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला 500 का? तुम्ही लांब बसले ना म्हणून. प्रत्येक महिलेला किती देणार आहे? 1000 रुपये. कारण तुमच्या भावाचा आता 1500 हप्ता येणार नाही. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं काय माहिती? मला परवाच फोन आलता, ते म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करता आता सगळीकडे सांगा हप्ता येणार नाही. मला मग साहेब त्याच्याकरता काही तरजोड आहे का? ते म्हणजे आहे ना, ज्या महिला तुम्हाला कीर्तन संपल्यावर 200 रुपये दक्षिणा देतील त्या महिलेच्या अकाउंटला 28 तारखेपर्यंत 1500 पडतील. ज्यांनी मला 200 दिले नाहीत त्यांच्या अकाउंटला 200 पण 1500 पडणार नाहीत. मग 7, 7.5, 8, 9,000 घेतलेत ना, जाताना मला 200 रुपये सगळ्यांनी द्या, म्हणजे पुढचा 1500चा हप्ता देणार ना. मग हो म्हणले बरं का, कीर्तनात तरी खरं बोलल्या. बाय बघू आता कोण कोण देते, लक्ष ठेवतो मी चेहरे. इकडे लक्ष द्या मायबाप. ऐका, माझं कीर्तन म्हणजे अगदी चालता बोलता. मला बोलणारे श्रोते आवडतात. नाहीतरी खरं सांगा बाबा, माझ्याकडे बघितल्यावर वाटते का मी कीर्तन करत असेल? तेव्हा नाही कोणतरी म्हणलं बघा, आहे का? एवढं बोलतोय बिंबीच्या देटापासून तरी माणसं स्पष्ट नाही म्हणतात. म्हणजे कीर्तन करण्याकरता अजून काय करावं लागतं प्रश्न आहे महाराज. विडाला लक्ष द्या मायबाप. ऐका, मी सांगत होतो की माझ्याकडे मला बोलणारे श्रोते आवडतात. ऐका, 29 दिवस कामालाच गेला नाही महिन्यातून आणि 30 दिवस पूर्ण 30व्या दिवशी कामावर गेला आणि 1 तारखेला पुन्हा मालकाकडे गेला. मला बघू पगार किती दिवसाचा? महिन्याचा. मालक त्याला पगार देईन का? त्याला जर मालकाने सांगितलं 29 दिवस तू कामालाच आला नाही आणि डायरेक्ट पगार मागतो. 7 दिवस सप्त्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि काल्या दिवशी आला आणि म्हणलं भरा पाकिट. हे तुम्हाला लवकर कळालं बघा. तुम्ही भराल का महाराज? नाही. तसं नामदेव महाराजांची काही सेवा भगवान परमात्म्याची आहे का? ऐका मायबाप, नामदेव महाराजांची सेवा आहे. एका युगातली सेवा नाही. नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर सेवक आणि भक्त म्हणून आलेत. नामदेवरायांची एका युगातली सेवा नाही, नामदेवरायांची 4 युगातली सेवा भगवान परमात्म्याकडे ऋण म्हणून आहे. ऐका, भगवान परमात्म्याने हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंहाचा अवतार घेतला. लक्षपूर्वक ऐका, भगवान परमात्म्याने हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंहाचा अवतार घेतला. तिथं माझे नामदेव महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये
होते. भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये नामदेव महाराज होते. चला पुढे पुढे भगवान परमात्म्याने त्रेता युगामध्ये रामप्रभूचा अवतार घेतला. तिथे माझे नामदेव महाराज अंगदाच्या रूपामध्ये होते. म्हणा की घाबरताय का तुम्ही? रावण नाही, आता अंगदाच्या रूपामध्ये होते. आणि माझ्या अल्पशा अभ्यासानुसार सांगतो, मला असं वाटतं म्हणजे मला वाटतं म्हणून बोलतो बरं का. मला असं वाटतं रामायणात जर सगळ्यात जास्त कोण मोठा असेल तर तो अंगद मोठा आहे महाराज. कोण मोठा आहे? अंगद मोठा आहे. तुम्ही म्हणताल महाराज कशावरून? आता कशावरून सांगत बसत नाही का? सांगतोच ऐका. विडाला विडाला तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं रामायणात सगळ्यात मोठं कोण? बाबा तुम्हाला काय वाटतं? नाही बोला ना, मोकळ्या मनानं बोला, काळजी करू नका. काय वाटतं तुम्हाला? रावण, हनुमंतराय, राम, कोण मोठं वाटतं? मला असं वाटतं आपण जे मोठेपणाचे काही निकष काढलेत, आपण काही गोष्टीहून काही माणसाला मोठेपणा देतो. कशाहून मोठे म्हणतो माणूस? एखाद्याकडे श्रीमंती असेल तर माणसं त्याला मोठं म्हणतात. एखाद्याकडे श्रीमंती नाही पण त्याचा अभ्यास आहे, माणसं त्याला मोठं म्हणतात. एखाद्याकडे श्रीमंती नाही, अभ्यासही नाही, पण त्याची लौकिकता जास्त आहे, म्हणजे मांडणारा समाज जास्त आहे, त्याला माणसं मोठं म्हणतात. एखाद्या माणसाकडे लौकिकता नाही, मानणारा समाजही नाही, त्याचा अभ्यासही नाही, पण त्याची भक्ती फार असते, माणसं त्याला काय म्हणतात? मोठं म्हणतात. मग रामायणाचा जर विचार केला तर मला असं वाटतं रावणापेक्षा मोठं दुसरं कोणी नाही. ऐका फक्त लक्षात ठेवा. रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार केला तर असं तुकोबाराय सांगतात, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. किती कोटी? सप्तकोटी. 7 कोटी घर ज्याची सोन्याची होती. कशाची? सोन्याची. महिला मंडळी ऐकताय ना? रावणाची घरं सोन्याची होती. कुठं आपला अर्धा तोळ्याचा आणायचं? त्याची घरं सोन्याची होती. रावण श्रीमंत होता म्हणलं रावणापेक्षा मोठं कुणी आहे का? नाही. श्रीमंतीने रावण मोठा. पुढे ऐका. रावण जसा श्रीमंतीने मोठा आहे तसा रावण अभ्यासाने पण मोठा आहे महाराज. असं म्हणतात, मी वाचले ते सांगतो. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे. दशग्रंथी म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र रावणाला काय आहेत? पाठ आहेत. पाठ म्हणजे रावण अभ्यासाने सुद्धा मोठा आहे. रावणाची श्रीमंती पाहिली. रावणा एवढी श्रीमंती अजून कुणाची झाली नाही. कारण रेणापूरमध्ये हाय एखादी सोन्याचं घर असलं तर सांगा, जातो तिकडे भीत फोडायला. कशाला कीर्तन करायची गरज पडत? बरोबर आहे ना? आहे का कुणाचं? नाही महाराज. रावण श्रीमंतीने मोठा आहे. पहिली गोष्ट. रावणाचा अभ्यास जास्त आहे. 6 शास्त्र, 4 वेद याचं सगळं मुखोद्गत आहे. म्हणजे रावणाचा अभ्यासही मोठा आहे. रावण अभ्यासाने सुद्धा मोठा आहे. आता रावणाची लौकिकता पहा, रावणाचं समाजातलं जीवन बघा. रावणाच्या लौकिकतेचा जर विचार केला तर असं म्हणतात, रावणाला एकट्या रावणाला किती हजार बायका होत्या? 80,000. तुम्हीच सांगितलं बघा, मी सुद्धा बोललो नाही. कोण म्हणलं? किती बायका होत्या? 80,000. जरा त्या रावणाच्या बायकाचा विचार करा. ज्याला 80,000 बायका होत्या त्याला सासरे किती असतील? हा 80,000च असतील का? बरं बरं, तुम्ही म्हणले म्हणून 80,000 धरू. ज्याला सासरे 80,000 असतील त्याला सासवा किती असतील? 80,000च का? वा वा, तुम्हीच म्हणले बघा 80,000. बरं, त्या रावणाला 80,000 सासरे, 80,000 सासवा. मग त्या रावणाला एखादी मेहना असेल का नाही? मावशी असेल ना? एक धरायचा का 2? एक तरी मेहुणा त्या रावणाला असेल. मग 80,000 मेहुणे. बरं, रावणाला 80,000 मेहुणे असतील, त्याला मेहुणी असेल का नाही? मेहुणी असेल ना? किती धरायच्या मग त्या? 80,000. मग 8 चोक 32 म्हणजे 3,20,000 तर नुसता सासरवाडीचाच कारवा. इकडे बाकीचं घ्यायचंच नाही महाराज. रावण जर आता असता, मेकले सर, रावण जर आता असता तर आपला फॉर्म भरायचा पण कार्यक्रम बंद झाला असता. ते एकटाच लातूरला जीसीबी घेऊन गेला असता आणि फॉर्म भरून गुलाल उतरीत आला असता. लक्षात ठेवा. हा म्हणजे मला सांगायचं काय, आता विस्तार करत नाही. रावणाची लौकिकता सुद्धा काय? अहो, रावणाच्या भावाचा विचार करा. कुंभकर्णासारखा त्याचा भाऊ आहे, बिभीषणासारखा त्याचा भाऊ आहे, मंडोदरी सारखी त्याची पत्नी आहे. एवढा श्रीमंत रावण. रावण श्रीमंतीने मोठा. बोला की आता नाही तो बोला. श्रीमंतीने मोठा, अभ्यासाने मोठा, लौकिकतेने मोठा. आता भक्ती पाहू. असं म्हणतात रावणास भगवान शंकराचा रावणासारखा पुन्हा भक्त होणे नाही. मग रावण चौकून मोठा आहे का नाही? मग आता सांगा, रामायणात सगळ्यात मोठं गुण रावण. वा, मला हेच पाहिजे होतं. सहज माणसं रावण. पण ऐका महाराज, हा रावण आम्हाला लौकिकतेने, श्रीमंतीने, अभ्यासाने मोठा वाटतो.
पण त्या रावणाचं चरित्र सांगतो ऐका. तो रावण भगवान शंकराचा निष्ठावंत भक्त होता. एक दिवशी सकाळी सकाळी पहाटेच उठला आणि भगवान शंकराच्या पूजेकरता निघाला. अंगावरती पितांबर घातलेलं पिवळ्या कलरचं सोनेरी कलरचं, हातामध्ये सोन्याचा कमंडलू, बेलपत्र घेऊन भगवान शंकराच्या पूजेला सकाळी सकाळी निघाला. समुद्र किनाऱ्यावरून जात होता आणि सूर्याची किरण त्या रावणाच्या अंगावर पडली. 12 ठिकाणी त्यांनी भस्म लावलेलं होतं. रावण एवढा सुंदर दिसू लागला आणि त्या रावणावरती नजर पडली वालीची. ऐकताय ना तुम्ही? कुणाची? वाली. कुणाचा बाप? अंगदाचा बाप. हा, हे मी इथपर्यंत यायचंय मला. त्या वालीची नजर पडली वालीची आणि नजर पडल्यानंतर रावण पुढे चालला होता. या वालीने रावणाच्या मागे मागे जाता जाता विचार केला, आपल्या घरात 3 महिन्याचं पोरग आहे आणि ते 3 महिन्याचं पोरग कुठं आहे? पाळण्यात आहे. बरोबर आहे मावशी? पाळण्याच्या वरती, पाळण्यात लिकरू टाकल्यानंतर रडू नये म्हणून त्या पाळण्याच्या वरी काय बांधलं जातं? चांदवा. चांदवा, बरोबर आहे. ते चांदवा किती सुंदर असतो. त्या चांदवाला चिमण्या असतात ना. त्या वाघ असतो. कशाला? त्या चांदव्याला. पोपट असतो. कशाला? चांदव्याला. घोडा असतो. कशाला? चांदव्याला. हत्ती असतो. कशाला? कुत्र नसतं. बघा, ऐका बर का, हे चांदवा तयार करणारे आमच्या जुन्या आजी मावशी होत्या. बरोबर आहे ना मावशी? तुम्ही केला असेल आजी चांदवा तयार. जुन्या आजी होत्या, पण त्या आजीचा विचार किती प्रगट होता बघा. शाळा शिकली नव्हती ती म्हातारी. ती म्हातारी कधी शाळेत गेली नाही. चांदवा शिवणारी. आमच्या इकडं त्याला खेळणं म्हणतात. काही भागात त्याला खेळणं म्हणतात, काही भागात त्याला चांदवा म्हणतात. ती शाळा शिकली नव्हती धीरज महाराज. पण शाळा शिकली नव्हती, पण तिला कळत होतं चिमणी तयार करावी, कोकिळा तयार करावी, पोपट तयार करावा आणि ते बांधावा. का? कारण तिला माहिती होतं जर आपल्याला नातू झाला तर तो पोपटा बरोबर खेळेल आणि पोपटासारखा बोल. जर आपल्याला नातू झाला तर तो वाघाबरोबर खेळेल आणि कसा वागेल? वाघासारखा वागेल. म्हणून तिला माहित होतं, म्हणून ती कुत्रा तयार करत. तिला माहित होतं कुत्र्या संग खेळवर काय होईल. हे एवढं हुशार होते महाराज. पूर्वीच्या म्हाताऱ्या शाळेत गेल्या नव्हत्या, पण अभ्यास होता. आताच्या मम्मीला चांदवा माहित नाही. आता फक्त मोबाईल. जन्मला तेव्हापासून मोबाईल. जसं पोरग रडायला लागलं असं म्हणतात काही माणसं, मला माहित नाही असं म्हणतात लोक. महाराज कार्टून लावून दिल्याशिवाय लेकरं जेवत सुद्धा नाही. ही सगळी कार्टून बघत होती मी आलो. ही आधीच कार्टून नाही तर मी आलतो सगळीच कार्टून बघत होती महाराज. इकडे लक्ष द्या. ऐका मी सांगतोय काय. मग त्या पाळण्यामध्ये कोण होता? अंगद होता, 3 महिन्याचा. या वालीने विचार केला त्या अंगदाच्या चांदव्याला, आहेत ना तुम्ही, त्या चांदवास ना, त्या चांदव्याला सगळे प्राणी आहेत, पण एवढा सुंदर खेळणं प्राणी नाही. हा मनुष्य प्राणी त्या चांदव्यावरती नाही. हे जर सुंदर प्राणी त्या चांदव्याला नेऊन बांधला तर माझं पोरग रडणार. ऐकताना तुम्ही कोण विचार करते असा? वाली. ऐकताना तुम्ही विचार केला. वालीने मागचा पुढचा विचार केला नाही असं सांगतात. वालीने रावणाची अशी मान धरली आणि रावण असा बगलत घातला. कुणी? वालीने. आता सांगा मोठं कोण? वाली. वा. आता म्हणजे रावण. तुम्ही एका पक्षात राहा की 2 मिनिटात पक्ष बदलला. तुम्ही पक्ष बदलल्यामुळे तर घोळ झालाय सगळा. इकडे लक्ष द्या महाराज. वाली मोठा आला ना वाली. आणि त्या वाल्याने ते पाळण्यात जे लिकरू होतं तिथपर्यंत त्या रावणाला घेऊन गेलं. आणि असं सांगतात पुढील 3 महिने त्या रावणाला खेळणं म्हणून त्या अंगदाच्या पाळण्याला बांधलं. आता मला सांगा, पाळण्याच्या वरचं चांदव्याचं खेळणं मोठं का पाळण्यातलं लिकरू मोठं? कोण मोठं? लिकरू मोठं. मग आता रावण मोठा का लिकरू मोठं? आहेत ना तुम्ही जागा. कोण मोठं? लेकरू मोठं महाराज. आणि ते लेकरू म्हणजे कोण आहे? तर ते लेकरू, ते बाळ म्हणजे कोण आहे? तर ते बाळ म्हणजे माझे नामदेवराय आहेत. विठाला विठाला. ते लहान बाळ म्हणजे कोण? तर ते लहान बाळ म्हणजे माझा नामदेवरायाचा दुसरा अवतार. नामदेवरायांचा पहिला अवतार सत्ययुगात झाला, जे भक्त प्रल्हाद होता. नामदेवरायाचा त्रेतायुगात दुसरा अवतार झाला, ज्याचं नाव आहे अंगद. ऐका, त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला आरंभ झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि तिथे नामदेव महाराज उद्धवाच्या रूपामध्ये होते. चला पुढे. तिथे नामदेवराय उद्धवाच्या रूपामध्ये होते. पुढे द्वापार युग संपलं, कलियुगाला आरंभ झाला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीवने झाला येता. तो गोकुळाहून आला, पंढरपूरला विटेवर येऊन उभा राहिला आणि तिथे नामदेव महाराज नामदेवरायांच्या रूपामध्ये होते. सवयुगाचा भक्त नामा, सवयुगाचा भक्त नामा, उभा कीर्तने, सवयुगाचा भक्त नामा, सवयुगाचा भक्त नामा, सवयुगाचा भक्त नामा, उभा कीर्तने.
महाद्वारापासून महाद्वारापर्यंत सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभी दिसणे पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी पाठीमागे डोळे झाकून मागे उभी इथं नाही विडाला नामदेवरायांची 4 युगातली भक्ती आणि प्रत्येक अवतारामध्ये नामदेवराय भगवान परमात्म्याच्या बरोबर आहेत. हे नामदेवरायांची पांडुरंग परमात्म्याची म्हणजे देवाची केलेली भक्ती आहे. हा नामदेवरायांचा सेवेचा अधिकार आहे. मग नामदेवराय भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर आहेत म्हणजे नामदेवरायाचा मागण्याचा अधिकार आहे. आता जास्त लांबवत नाही म्हणून नामदेवरायांचा मागण्याचा अधिकार हा नामदेवरायांचा अधिकार झाला. महाराज एका युगातली नाही नामदेवरायांची 4 युगातली भक्ती आहे म्हणून नामदेवराय भगवान परमात्म्याला मागू शकतात. एक कारण. दुसरं भगवान परमात्मा स्वतः नामदेव महाराजाला म्हणतात काहीतरी मागा म्हणून नामदेव महाराज मागतात. ऐका मागणारे नामदेव महाराज आहेत. हा नामदेवरायांचा अधिकार आम्हाला कळाला. पण महाराज ज्या पांडुरंग परमात्म्याला नामदेव महाराज मागतात तो पांडुरंग परमात्मा देतो का हो किंवा तो पांडुरंग परमात्मा त्याच्याकडे देण्याचा अवधारी आहे का? ऐका पांडुरंग परमात्मा माझा असा आहे भक्तांनी मागितल्यावर देईल यात काय नवल आहे. पण भक्ताच्या अंतकरणात फक्त इच्छा जरी प्रकट झाली तरी पांडुरंग परमात्मा ती इच्छा पूर्ण करतो. विडाला भक्ताच्या अंतकरणात फक्त इच्छा निर्माण होऊ द्या महाराज तरी तो पांडुरंग परमात्मा इच्छा पूर्ण करतो. पांडुरंग परमात्मा भक्ताच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करतो एवढा तो पांडुरंग परमात्मा अवधारेवान आहे. इकडे लक्ष द्या. श्री संत एकनाथ महाराज यांचे पूर्वज श्री संत एकनाथ महाराज यांचे पूर्वज यांचे आजोबा पंजोबा भानुदास महाराज. ऐका कधीतरी कीर्तनात मी नेहमी सांगत असतो धीरज महाराज तुम्हाला माहिती आहे कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी संत चरित्र सांगावं महाराज आणि संत चरित्र ऐकलंही पाहिजे. काय झालंय सध्या एवढं काही सांगतायत की संत चरित्रापासून बरेच लांब आहेत माणसं. स्वतःचं चरित्र संपन्न आता संत चरित्र कशाला सांगते एवढं कट करून टाका बरं का नामदेवराय मला फिरायचे महाराष्ट्रात. ऐका महाराज एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज त्या भानुदास महाराजांच्या जीवनात एक नेम होता. लक्षपूर्वक ऐका मायबाप मला सांगायचंय पांडुरंग परमात्मा देतो अरे भक्तांनी मागितल्यानंतर देतो यात काय नवल आहे. पण पांडुरंग परमात्म्याकडे फक्त अंतकरणात इच्छा पूर्ण करणारा माझा देव आहे. चिंतिल्या रोकडे म्हणून भक्ताच्या अंतकरणातला भाव पूर्ण करणारा माझा पांडुरंग परमात्मा आहे. ऐका लक्षपूर्वक एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराज त्या भानुदास महाराज पैठणचे आहेत ना तुम्ही. एकनाथ महाराज कुठले पैठणचे. लक्षात आलं ना तुम्हाला. आता लय लांबवायची गरज नाही तुम्ही सगळे शुद्ध श्रोत्या. एकनाथ महाराज पैठणचे त्या एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज त्या भानुदास महाराजांच्या जीवनात एक नियम होता महाराज. काय नियम होता? प्रत्येक शुद्ध एकादशीला प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला पैठण पासून पंढरपूर पर्यंत पायी पायी जायचं. हे आताचा काळ सांगत नाही मी. त्या काळात भानुदास महाराजांचा ज्ञानोबारायांचा काळ थोडाफार मागं पुढे असेल. त्या काळामधला तो काळ कमीत कमी आता जरी विचार केला तर पैठण पासून पंढरपूर 300 किलोमीटर आहे. रोजचं 30 किलोमीटर जरी चाललं तर कमीत कमी किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. 10 बरोबर आहे ना. एवढं लांब पर्यंत पण भानुदास महाराज चालत पंढरपूरला जायचे. भानुदास महाराजांचंच प्रमाण सांगतो. भानुदास महाराज आपल्या नियमाबद्दल म्हणत असतात नेमा नटळे निर्धारी. एवढा निर्धार केला कधी त्यांचा नियम टळला नाही. प्रत्येक शुद्ध एकादशीला पैठण पासून पंढरपूर पर्यंत भानुदास महाराज पायी जात होते. ऐका पण त्या पायी वारीमध्ये अजून एक नियम होता भानुदास महाराजांचा. काय नियम होता महाराज? ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावी आणि ठरलेल्याच घरी मुक्काम असायचा. मुक्काम बदलायचा नाही. गाव बदलायचं सोय झाली नाही जेवाय भेटलं नाही म्हणून मुक्काम बदलायचा. ते भानुदास महाराज आहेत महाराज. नाहीतरी आम्ही वारकरी गाडी नीट नाही म्हणून लगेच गाडी बदलतो. म्हणजे आमची अशी परिस्थिती आहे की नाही बघा. ऐका मला सांगायचं काय निर्धार म्हणजे निर्धार. प्रत्येक शुद्ध एकादशीला पैठण पासून पंढरपूरला जायचे. आरण परिसरात भानुदास महाराज एका घरी मुक्कामाला जायचे.
ज्या घरी भानुदास महाराज मुक्कामाला जायचे त्या घरी रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती, एवढी श्रीमंती होती मायबाप. ऐका, त्या घरी रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती, एवढी श्रीमंती होती. पण ज्या घरी भानुदास महाराज मुक्कामाला जायचे ते घर श्रीमंत होतं, पण त्या घरात एका गोष्टीची उणीव होती. काय उणीव होती हो महाराज? ऐका, श्रीमंत होते, संत सेवक होते, निष्ठेने सेवा करायचे, पण त्यांना मूलबाळ नव्हतं. उतरतं वय लागलेलं, त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांना नेहमी वाटायचं की पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने आम्हाला एखादी मूल व्हावं, देव संतांच्या कृपेने आम्हाला एखादी मूल व्हावं. पण महाराज संसार चालूच होता, उतरतं वय. आता अपेक्षा या दोघाही नवरा बायकोनी सोडली होती, पण संत सेवा सोडली नव्हती. रोज ती पत्नी आपल्या पतीला म्हणायची पांडुरंगाने आपलं ऐकलं पाहिजे, संतांनी आपलं ऐकलं पाहिजे. आणि खरं सांगा, संतांची केलेली सेवा म्हणा किंवा पांडुरंग परमात्म्याची कृपा म्हणा, पांडुरंग परमात्म्याने त्यांचं ऐकलं महाराज. आणि उतरत्या वयामध्ये ही माऊली गरोदर राहिली. आता अपेक्षा सुटली होती, मूल होणार नाही, पण पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद. उतरत्या वयामध्ये ही माऊली गरोदर राहिली. एवढा आनंद झाला, गगनात मावेन असा आनंद झाला. पाहता पाहता 9 महिने निघून गेले आणि पाहता पाहता 9 महिने निघून गेले. डिलिव्हरी झाली म्हणजे त्यांची परिस्थिती बाळांपण झालं. कारण बाळांपण आता इंग्रजी शब्द आहे आणि डिलिव्हरी मराठी शब्द आहे. हा, कारण आता कुणी विचारत नाही बाळांतीन झाली का मुलगी, डिलिव्हरी झाली का असं म्हणतात. म्हणून म्हणलं डिलिव्हरी हा शब्द कसा आहे, मराठी आहे. आणि बाळांपण प्रसूती हे शब्द जरा इंग्रजी आहेत. इंग्रजी शब्द आम्हाला येत नाहीत हल्ली, म्हणून डिलिव्हरी झाली. आणि सुदैव चांगलं महाराज पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने या जोडप्याला म्हातारपणामध्ये मुलगा झाला. ऐका, म्हातारपणात मुलगा झाला, त्या माणसाला एवढा आनंद झाला. अगोदर तर त्याला श्रीमंती होता की नाही, श्रीमंत, रिद्धी सिद्धी पाणी वाहत होती, एवढी श्रीमंती त्याच्याकडे होती. त्याला एवढा आनंद झाला महाराज, तो हत्तीवरती बसला, चांदीची वाटी भरून साखर घेतली आणि वाटीसह साखर वाटली. कशासह? वाटीसह. लातूरला जाऊन अर्धा किलो पेढे सगळ्या गावाला वाटले? नाही नाही नाही, तसं नाही. चांदीच्या वाटीत साखर आणि तीही वाटीसह साखर वाटली. श्रीमंत होता, आनंद उत्सव साजरा करू लागला. काही दिवसांनी भानुदास महाराज नेमाच्या वारीने भानुदास महाराज त्याच्या घरी आले. महाराजांनी त्या मुलाचं नाव ठेवलं केशव महाराज. ऐका, महाराजांनी केशव नाव ठेवलं. महाराज पंढरपूरला गेले. पाहता 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 मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. ऐका, एकतर होत नव्हता, म्हातारपणात झाला. बरं झाला तो झाला, दिसायला एवढा सुंदर होता की दिसायला सुंदर होता, बोलायला सुंदर होता आणि वागायला सुद्धा सुंदरच होता महाराज. काही काही माणसं दिसायला सुंदर आहेत पण बोलाय सुंदर नाही. काही काही माणसं बोलाय सुंदर आहेत पण वागाय सुंदर नाही. काही जणांचं वागणं बोलणं सुंदर आहे पण दिसणं सुंदर नाही. काही जणांचं दिसणं आणि बोलणं सुंदर आहे पण वागणं सुंदर नाही. आता दृष्टांत लांब होत नाही, मला लांब व्हायचं नाही. अगदी पण तो मुलगा सर्व गुण संपन्न भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने झालेला होता. काय सर्व गुण संपन्न नसणार? ऐका मायबाप, गावातील प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला, त्या मुलाला जर एकदा बोललं तर प्रत्येक माणसाला वाटावं या मुलाने आपल्या उदरी का जन्म घेतला नसेल, का आपल्या उदरी जन्म घेतला नसेल. एवढा सुंदर, एवढा गोड बोलायचा तो पोरगा. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत सांगू का? ज्ञानोबाऱ्या म्हणतात साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तसाच जशा ज्ञानोबाऱ्यांनी भाषा लिहिली तसाच तो मुलगा सर्वांशी बोलायचा, तसाच सर्वांशी वागायचा. गावातल्या प्रत्येक माणसाला वाटावं हा मुलगा कोणाचा आहे, माझाच आहे की काय. पाहता 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 मुलगा 8-9 वर्षाचा झाला. पावसाळ्याचे दिवस होते. गावातल्या पोरांबरोबर मुलगा अंगणामध्ये खेळत होता. भानुदास महाराज घरी येणार म्हणून मुलाची आई पुरणपोळीचा स्वयंपाक करत होती. आनंद आहे, संत घरी येणार आहेत म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक करत होती. त्या काळामध्ये पुरणपोळीला फार किंमत होती, आता बी आहे, पण कधी 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 खेड्यामध्ये आहेच पुरणपोळ्या. खेड्यामध्ये तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, अजून खेड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. खेड्यामध्ये अजून डोक्यावर पदर राहिलाय. खेड्यामध्ये अजून हातामध्ये बांगड्या. पदर म्हणला का बायाचा डोक्याकडे हात गेलाच, राहू दे आता. हा, खेड्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. खेड्यामध्ये अजून डोक्यावरती काय पदर आहे, हातामध्ये अजून बांगडे आहेत, कपाळाला कमीत कमी टिकली का होईना पण टिकली अजून. कुठं? खेड्यामध्ये टिकली का होईना टिकली अजून. ऐका, तसं तिनं पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक त्या मुलाची आई करत होती.
महाराज येणार, पावसाळ्याचे दिवस होते, मुलाचे वडील काहीतरी अंगणात महाराजांच्या स्वागताची तयारी करत होते. गावातील सर्व भजनी मंडळ जमलं होतं महाराजाला आणण्याकरता वेशीपर्यंत जायचं म्हणून. संध्याकाळची वेळ आहे, भजनी मंडळ महाराजाला आणण्याकरता निघालं. संध्याकाळची वेळ आहे, ते मुलाची आई स्वयंपाक करते, मुलाचे वडील अंगणामध्ये काम करतायत. गावातल्या काही मुलांबरोबर तो पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने झालेला एकुलता एक मुलगा, म्हातारपणात झालेला मुलगा अंगणामध्ये खेळत होता. 8-9 वर्षाचा पोरगा तो अंगणात खेळत होता. विजा कडकडत होत्या, ढग गडगडत होते, मुलगा अंगणात खेळत होता. काय प्रसंग झाला खेळता खेळता माहित नाही, पण म्हातारपणात झालेला पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने झालेला तो मुलगा अचानक खेळता खेळता वारला. असा मुलगा कुणाचा वारू नाही, पण अचानक खेळता खेळता तो मुलगा वारला. आतमध्ये पुरणपोळीचा ती स्वयंपाक करणारी त्याची आई, त्याला ही बातमी कळाली. ती माऊली धावत बाहेर आली, मुलाचं प्रेत उचललं, आपल्या छातीला लावलं, धाय मोकळून ती माऊली रडू लागली. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, अरे माझं म्हातारपणाचा आधार नेलास, अरे ठेवायचाच नव्हता तर दिलास कशा करता, माझा वंशाचा दिवा बुडवलास. असं अनेक प्रकारचं बोलणं ती पांडुरंगाला बोलू लागली. पाहता पाहता ही बातमी मुलाच्या वडिलांना कळाली, तेही धावत आले, तेही रडू लागले. पाहता पाहता बातमी संपूर्ण गावाला कळाली. सगळं गाव आलं, सगळं गाव धाय मोकळून रडू लागलं. ऐका मायबाप, एकतर मुलगा होत नव्हता, म्हातारपणात झाला आणि अचानक असा वारला. किती दुःख झालं असेल, ते दुःख कीर्तनात सांगता येतं का हो? नाही नाही, किती दुःख झालं असेल त्या माऊलीला. ती माऊली धाय मोकून रडू लागली. संध्याकाळची वेळ होती, सगळं गाव रडू लागलं. पाहता पाहता सगळे जमले. ऐका, मी एक वाक्य नेहमी बोलत असतो बघा, माणसाने जीवन जगत असताना असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे. आपण मेलो ही बातमी ज्या माणसाच्या कानावर पडेल, त्या माणसाच्या डोळ्यातून 2 तरी थेंब अश्रू आपल्या करता वाहिले पाहिजे. माणसानं असं जीवन जगलं पाहिजे बघा. तसा तो मुलगा जीवन जगत होता. सगळं गाव त्याच्या करता रडत होतं. मुलाची आई धाय मोकळून रडत होती. संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळ तिकडे चालला होता आणि रडता रडता मुलाचे वडील थोडेसे भानावरती आले, आपल्या पत्नीच्या जवळ गेले. ऐका, मुलाचं प्रेत मांडीवरती घेऊन धाय मोकळून ती माऊली रडतीये, रडत होती ती माऊली आणि सगळं गाव रडतंय. मुलाचे वडील भानावरती आले, डोळे पुसले, बायकोच्या जवळ जाऊन आपल्या पत्नी जवळ गेले, त्या मुलाच्या आईच्या जवळ गेले, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला सांगितलं, ऐक, रडतेस काय, नेहू नये पांडुरंग परमात्म्याने असं करू नये केलंय, मरू नये, मुलगा मेला, आता कितीही रडलं तर मुलगा परत येणार नाही. पण ऐक, संध्याकाळची वेळ आहे, भानुदास महाराज काही वेळात आपल्या घरी येणार आहेत. जर महाराजांनी हा प्रसंग पाहिला तर परत महाराज आपल्या घरीत काय, आपल्या गावात सुद्धा थांबणार नाहीत. आणि विनमुख गेली अतिथी, अतिथी जर आपल्या दारातून विनमुख गेला तर त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. ऐक, ऐक म्हणल्यानंतर महाराज तो पतिव्रता होती. हा, पतीची माता आनु सर्वांनी पतिव्रता. तिने सांगितलं, काय म्हणताय बोला, काय म्हणताय बोला म्हणल्यानंतर तिने सांगा, त्या पतीने सांगायला सुरुवात केली, ऐक, मरू नये, मुलगा मेला, कितीही जरी रडलं तर आता मुलगा उठणार नाही. पण काही वेळात भानुदास महाराज येणार आहेत. स्वयंपाक आतमध्ये चालू होता, तो स्वयंपाक तू सोडलाय, मुलाचं प्रेत उचल, एका पांढऱ्या फडक्यामध्ये गुंडाळ, आतल्या घरामध्ये नेऊन टाक, कडी लाव आणि पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात कर. आहे का कुणी 2025 मध्ये अशी माऊली? पण महाराज तीही संतांच्या सानिध्यामध्ये, वारकऱ्यांच्या सानिध्यात राहणारी माऊली होती. तिनं आपल्या पतीचं ऐकलं, त्या मुलाचं प्रेत आपल्या हृदयाला लावलं, त्या मुलाला माफी मागितली, माफ कर बाळा, संतांची सेवा आहे, उद्या सकाळी तुझ्यावरती अंतविधी होईल असं त्या मुलाला म्हटली. पांढऱ्या फडक्यामध्ये त्या मुलाचं प्रेत गुंडाळलं, त्याच्या कपाळावरती एक गोड पात्या आईने घेतला, मेलेल्या मुलाचं प्रेत उचललं, आतल्या घरामध्ये नेऊन टाकलं, डोळे पुसले, मोठं अंतकरण केलं, अरे त्या दुःखावरती मोठा दगड ठेवला आणि पुन्हा स्वयंपाक करायला लागली. ऐका, पुन्हा स्वयंपाक करू लागली. मुलाचे वडील महाराजांची वाट पाहत होते. काही वारकरी मंडळी भजन करत करत महाराजांना घेऊन आले आणि काही वेळेत महाराज आल्यानंतर महाराजांचा नित्यनेम उरकला. महाराजांचा नित्यनेम उरकला आणि महाराज आता जेवायला बसले. ऐका बर का, आतापर्यंत महाराजांनी त्या मुलाची आठवण काढली नाही. महाराज जेवाय बसले, महाराजांबरोबर काही गावातले वारकरी, काही महाराजांबरोबरचे वारकरी जेवाय बसले. त्या अगोदर मुलांच्या वडिलांनी सगळ्या गावाला विनंती केली होती, हा प्रसंग कुणी महाराजांना सांगायचा नाही. सगळ्यांनी तो नियम पाळला. जेवायला बसले महाराज. पुरणपोळीचं सुंदर ताट महाराजांच्या समोर आहे, पंचपक्वान महाराजांच्या समोर आहेत. एक पुरणपोळीचा घास महाराजांनी ओढला. ऐका, त्या तुपाच्या वाटीमध्ये महाराजांनी तो घास बुडवला. महाराज तोंडात घास घालणार एवढ्यात महाराजांनी आठवण काढली, का हो पाटील, तुमचा एकुलता एक मुलगा
पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने तुम्हाला झाला, त्याचं नाव आम्ही केशव ठेवलंय। तो मुलगा आता 8-9 वर्षाचा आहे। अहो तो मुलगा दिसत नाही, गेला कुठे? ऐका, जोपर्यंत त्या मुलाची आठवण महाराज काढत नव्हते तोपर्यंत दुःख झालं नाही, पण मुलाची आठवण काढली, घरामध्ये स्वयंपाक करणारी ती माऊली सरकनपुळा आली, तिला वाटलं आता आपला दुःख महाराजांना सांगावं, पण तिच्या पतीनं तिच्याकडे पाहिलं, तोंडामध्ये पदर कोचला, तिथंच बसली आणि धाय मोकून रडू लागली, पण बाहेर आली नाही। हृदयावरती मोठा दगड ठेवला त्या बापानी आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही जेवा, आमचा मुलगा आतमधल्या घरात झोपलाय, थोडा आजारी आहे तो महाराज, तुम्ही काय करा जेवा। महाराजांनी एक घास घेतला, मायबाप ऐका, महाराजांनी एक घास घेतला, पुन्हा दुसरा घास मोडला पुरणपोळीचा, त्या दुधात तुपाच्या वाटीत बुडला। महाराज तोंडात घास घालणार, पुन्हा पाटलाला म्हणतात, पाटील असा कसा तुमचा मुलगा झोपलाय, उठवा त्याला, आमच्या बरोबर 4 घास खाईल, आमच्या बरोबर 4 गोष्टी बोलेल, त्याला बरं वाटेल, उठवा पाटील। आणि उठवा उठवा म्हणल्यानंतर आता खरं सांगण्याची वेळ आली आणि पंक्तीत बसलेला जेवण वाढणारा तो पाटील फुटफडून बसून रडू लागला। पाटील रडलेलं त्याच्या पत्नीनं पाहिलं, तीही समोर आली, या पंक्तीमध्ये आपला धाडकन देह टाकून दिला आणि धाय मोकळून त्या मुलाची आई रडू लागली, गावातले वारकरी रडू लागले, त्या मुलाचे वडील म्हणजे पाटील रडू लागले। भानुदास महाराज म्हणतात, पाटील माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण असं रडू नका पाटील, काय झालं ते सांगा, विनंती करतो पाटील रडू नका। आणि रडता रडता त्या पाटलांनी सांगितलं, महाराज माझा मुलगा झोपला नाही, माझा मुलगा मेलाय आणि तो आतल्या घरामध्ये त्याचं प्रेत आहे, महाराज तुम्ही जेवा। हे वाक्य भानुदास महाराजांनी ऐकलं आणि तोंडातला घास तोंडात आहे, पुरणपोळीचा हातातला घास हातात आहे आणि महाराज सुद्धा बसल्या ताटावर रडू लागले। ऐका, महाराजांचे डोळे डबडबून आले, निशब्द महाराज झाले, आता काय बोलणार महाराज। रडता रडता त्या महाराजांनी, भानुदास महाराजांनी डोळे झाकले आणि माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, हे विठ्ठला पांडुरंगा, अरे मेलेल्या मुलाचं प्रेत घरामध्ये झाकून ठेवून आमच्यासारख्या वारकऱ्याची सेवा करतायत, किती हे आई वडील धन्य आहेत, अरे यांच्यासारखे किती धन्य म्हणावं लागेल यांना, किती या आईचं काळीज मोठे, किती या वडिलांचं काळीज मोठे, मुलाचं प्रेत आतमधल्या घरात झाकून ठेवून आमची सेवा करतात। हे विठ्ठला, हे पांडुरंगा, आजपर्यंत तुला कधी काही मागितलं नाही देवा, पण देवा ऐक, अरे जर आमच्यासारख्या वारकऱ्यांची मेलेलं मुलाचं प्रेत आतमध्ये झाकून ठेवून आमच्यासारख्या वारकऱ्यांची हे जर आई वडील सेवा करत असतील, या जर आई वडिलांचा मुलगा जिवंत असता देवा तर किती आनंद झाला असता। असं भानुदास महाराज फक्त अंतकरणामध्ये पुटपुटले, पण काय म्हणले, आशांचा मुलगा जिवंत असता तर, अंतकरणामध्ये भानुदास महाराज नुसते पुटपुटले आणि मेलेला मुलगा झोपेतून उठावा असा उठला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांबरोबर जेवू लागला। चिंतेल्या रोकडे मनोरथ चिंतेल्या रोकडे बोला आता मोठ्याने सांगा, भानुदास महाराज मुलगा जिवंत कर म्हटले का जिवंत असता तर म्हणले हो बाबा, काय म्हणले, जिवंत असता तर? महाराजांनी भोंगा लावला होता का? सिस्टीम आले, आपली सिस्टीम लावली ती का महाराजांनी? नाही महाराज, महाराजांनी पांडुरंगाला फोन केलता का? नाही। भानुदास महाराज नुसते अंतकरणामध्ये पुटपुटले आणि भक्ताच्या अंतकरणातला इच्छा माझा पांडुरंग परमात्मा पूर्ण करतो, एवढा पांडुरंग परमात्मा अवदार्यवान आहे, म्हणून 4 युगात केलेली नामदेवरायांची सेवा हे नामदेवरायांचा अधिकार आणि भक्ताच्या अंतकरणातला भाव पूर्ण करतो हा पांडुरंग परमात्मा अवदार्यवान आहे, म्हणून भगवान परमात्मा देऊ शकतो, म्हणून नामदेवराय भगवान परमात्म्याकडे मागतात, विडाला तो महाराज। ऐका मायबाप, प्रत्येक दिवशी पांडुरंग परमात्म्याला माझे नामदेव महाराज नैवेद्य खाऊ घालायचे, हा अधिकार कोणाचा आहे?
नामदेव महाराजांचं आहे, ऐका बरं का. माझा पांडुरंग परमात्मा खातो. कोण म्हणतो देव? कोण कहते हे भगवान खाते नाही. नामदेव के जैसे कोई खिलाते नाही महाराज. आपल्याकडे काय परंपरा आहे मावश्यानं तुम्ही सांगा मला. तुम्ही जरा सहकार्य करा. म्हणायचं मला लेकराचा जीव घेता काय? नाही ना. हा मग मला तुम्ही बोला. एखाद्या दिवशी आता सण आहे, सणाच्या दिवशी तुम्ही, आता कोणता सण झाला परवा? काय होतं? नव्याची पौर्णिमा आहे. नव्याची पौर्णिमा इकडे लातूर जिल्ह्यातच, आमच्या पुण्याला नाही. हा म्हणजे मी तुमचाच आहे, राहतो तिकडे फक्त. हा ती नव्याची पौर्णिमा. ते नव्याच्या पौर्णिमा किंवा नागदेवी वगैरे आता नसतात ना? नाही ना. नव्याची पौर्णिमा. हा नव्याची पौर्णिमा झाली. नव्याच्या पौर्णिमे दिवशी मला वाटतंय पुरणपोळी असते आपल्याकडे, बरोबर आहे? असते ना पुरणपोळी. पुरणपोळीचं सुंदर नैवेद्य तुम्ही तयार केलं आणि घरच्या पोराकडे दिलं. पोराला काय सांगितलं? काय करून ये? दावून ये का खाऊ घालून ये? दावून ये. ती कार्टईला इशानं महाराज. काय त्या नैवेद्याची परिस्थिती आता फक्त कीर्तनात वेळ कमी आहे, नैवेद्य सांगत नाही. काय आमच्या लातूर जिल्ह्यातला सुंदर नैवेद्य असतो. 2 सुंदर पुरणाच्या पोळ्या, त्या पुरणाच्या पोळीच्या शेजारी एवढासा भात, एवढासा असा भात, त्या भाताच्या शेजारी 2 कुरडया, 2 पापड, त्या पापडाच्या शेजारी भजे. आता कशा कशाचे भजे? कांदा भजे, पुन्हा ते मुगाच्या डाळीचे भजे, हा अजून कशाचे? बटाट्याचे भजे, पालकाचे भजे, भरपूर प्रकारचे 2-3 प्रकारचे भजे. त्या भज्याच्या शेजारी एक लिंबाची फोड, त्याच्या शेजारी थोडंसं लिंबू, त्याच्या शेजारी पुन्हा आमटीची वाटी, त्याच्या शेजारी पुन्हा दुधाची वाटी, त्याच्या शेजारी पुन्हा तुपाची वाटी. हा नैवेद्य कुणाला? असाच असतो ना. असा नैवेद्य पांडुरंगाला देवाला जर दाखवला आणि देवाला जर जुलाब झाली तर काय नैवेद्य असतो मायबाप. इकडे बघा माझ्याकडे. नाही मी काळाच आहे पण माझ्याकडे बघा, कारण कीर्तनकाराकडे कधी कधी पाहिलं पाहिजे. कीर्तनकार काळा असला तरी बरं का धीरज महाराज. हा काळा रंग जाण्याकरता फार प्रयत्न केले मी. बरेच दिवस फेर अँड लवली लावली, फरक पडला नाही. नामदेवराय फरक पडला नाही. एकाने मला सांगितलं, म्हणले महाराज जम्मू काश्मीरला जाऊन केसर घेऊन या. 3000 रुपये किलोचं केसर घेऊन आलोय. काही फरक पडलाय का? थोडा पडलाय म्हणा, बरं वाटन मला. इकडे लक्ष द्या, इकडे बघा. हा देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो याच्यापेक्षा मोठा, मावशांनो बघताय ना तुम्ही, याच्यापेक्षा मोठा नैवेद्य नाही. 7-8 नैवेद्य एकदाच तव्यावर. कशाला? भाजायला. भाजले नाही भाजले तर ताटात नैवेद्य ठेवला का त्या नैवेद्यावर थोडा 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 भात, त्या नैवेद्यावर भात ठेवला का बारी ती भज्याची असा भजा कुड तोडून काढतात बाया. असा या हातात धरतात, असा कुड तोडून भजा काढतात. थोडा 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 त्या नैवेद्यावर. भजा झाला का बारी पापडाची. चांगला पापड देवाच्या वाट्याला नाही, पातेल्याच्या बुडाचा चुरा घ्यायचा आणि अजून चुरा करायचा आणि थोडा 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 त्या सूर्यावर. आता हे सगळं झालं का आमटीची वारी असते. कशाची? आमटीची. खरं सांगायचं, खरं अगदी खोटं बोलायचं नाही. आमटी शिजण्याच्या आधी तुम्ही देवाला नैवेद्य काढता का नाही? त्या आमटीमध्ये पळी टाकलेली असते. पळी असती का? पळी आहे का तुमच्याकडे? पळी मी चमचा नाही म्हणलं, पळी म्हणलंय. चमचे आमच्या लातूर जिल्ह्यात नाहीत. लातूर जिल्ह्यात काय आहेत? पळ्या आहेत, पळ्या. चमचे लातूर जिल्ह्यात नाहीत, चमचे पुण्याला लय आहेत. तिकडे गेल्यावर इकडचे सांगतो. म्हणजे मी किचन मधल्या चमच्याबद्दल बोलतोय, लातूरच्या रेणापूरच्या चमच्याबद्दल अजिबात नाही. इकडे लक्ष द्या. ती पळी कशात असते? आमटीत. आमटी शिजलेलीच नसती बाई, त्या आमटीतली पळी उचलती. त्या पळीला आमटी अजिबात आमटी येत नाही, नुसती चिटकलेलीच आमटी असती. थोडी 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 नैवेद्यावर काय आमटी नाही, पळी. ह्याच्या पुढचं सांगू का? ती पळी चिटकवता त्या देवदेवावरचा भात त्या पळीला चिटकतो, पुन्हा ते भात त्या आमटीत जातो. हे नैवेद्याची परिस्थिती आहे का नाही मावशी? एवढे दिवस झालं मी कीर्तन करतोय. मी 2010, 11, 12 पासून कीर्तन करतोय महाराज. मला जवळजवळ कीर्तन करून 12 वर्ष झालं. 12 वर्ष झालं मी शोध लावतोय. या नैवेद्याचा शोध लावणारी म्हातारी कोण आहे बघायची मला. ती जर म्हातारी मला दिसली, नामदेवराय बरं का, ती जर म्हातारी मला दिसली, तिला शीर्षाष्टांग दंडवतच घालणार आहे मी. ऐका मायबाप, एवढा सुंदर नैवेद्य असतो का? आता हा नैवेद्य दाखवायला घरातला शहाणा माणूस जातो का? कोण जाते मग? लिखतो का ती पोरगी, दो का दिदी, त्या दिदीने हात वर केला. मी बघा आहे का, ही सगळी लेकरं कुठं नैवेद्य घेऊन. बरं ते नैवेद्य घेऊन जात्या. ते लेकरं एवढे हुशार, आपला नैवेद्य दुसऱ्या कुत्र्यानं खाऊन म्हणून घरचं कुत्र संग नेते. एवढे हुशार लेकरं असतात. आता असलं नैवेद्य दाखवल्यावर देव कायचा पावल तुम्हाला. पण ऐका, माझ्या नामदेवरायांची भक्ती सांगतोय. वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला महाराज. वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायांनी नैवेद्य खाऊ घातला. देव खातो, देव खातो. आपण देवाला खाऊ घालत नाही. देव खातो,
देवाला आपण खाऊ घालत नाही. आणि एक बोलू का, देवाला जोपर्यंत तुम्ही खाऊ घालत नाही तोपर्यंत तुम्हाला देव प्रसन्न होत नाही. विडाला विडाला आमच्या रेणापुरातल्या माणसांनी देव जर खायला लागला तर आमच्या रेणापुरातल्या माणसांनी सांगितलं असतं देवाला. कुठल्या माणसांनी सांगितलं असतं? रेणापुरातल्या माणसांनी. मी जिथे या गावात येतो त्याच गावचं सांगतो, दुसऱ्याच कशाला सांगायचं. रेणापुरातल्या लोकांनी, धीरज महाराज आपल्या रेणापुरातल्या लोकांनी देवाला सांगितलं असतं, देवा हे 3000 रुपये घ्या, फाट्यावर चांगली मेस आहे तिकडे जीवन या. निवेदाच्या भानगडीत माणसं पडले नसते. 5व्या वर्षी, वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायांनी भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला. ही नामदेवरायांची भक्ती आहे. नामदेवरायांची एवढी भक्ती श्रेष्ठ आहे, पांडुरंग परमात्म्यांनी स्वतःची वीट एकदा नामदेवरायाला दिली. आता दृष्टांत सांगत नाही महाराज, स्वतःची वीट नामदेवरायाला दिली. दिवाळीचा सण होता. नामदेवरायांनी पांडुरंगाला आग्रह केला, देवा पहिलं पाणी आहे का आपल्याकडे? पहिलं पाणी दुसरं पाणी असतंय का? आता पहिलं पाणी पुण्यातच होतं लय जणाच, तिकडच पोर दुसऱ्या पाण्याला येत नाही. ती का म्हणले, औरेलीला लई गर्दी असं सांगतात सगळे. ऐका पहिलं पाणी आहे. आणि नामदेवरायांची आई गोनाई आई साहेबांनी सांगितलं, नामा जा आणि पांडुरंगाला पाठवून दे. ऐका, नामा आला रवळाशी आणि देवाच्या हाताला धरला आणि देवाला सांगितलं, पांडुरंगा तुम्हाला आईने आंघोळीला बोलवले. देवाने सांगितलं, अरे नामा तुझं खरं आहे बाबा, पण या विटेवरती कोण उभा राहील? 3:30 वाजलेत, आता लगेच थोड्या वेळाने बडवे येतील. 11 वाजेपर्यंत संपवायचे ना आपल्याला. हा, मग बडवे येतील. मग त्यांनी नामदेवानी सांगितलं, काळजी करू नको, तू फक्त आंघोळीला जा, तुझी वीट सांभाळायचं काम कुणाकडे आहे? माझ्याकडे. आता पुढचा दृष्टांत सांगत नाही. देवानं साक्षात नामदेवरायाला स्वतःची वीट दिली, स्वतःचं स्थान दिलं. कुणी कुणाला स्वतःची खुर्ची देते का? देते का? काय खुर्चीसाठी भांडणं चालू आहेत? हा किती खुर्चीसाठी तर 1,500 चालू केले. खुर्ची दिली सोडून. ऐका माय बाप, इकडे लक्ष द्या. नामदेवरायांचा हा अधिकार. एक दिवशीचा प्रसंग, नामदेवराय घरून दुपारी पांडुरंग परमात्म्याला गप्पा माराय म्हणून निघाले. विटेवरचा पांडुरंग परमात्मा नामदेवराय मध्ये आत रावळात येताना पाहिलं आणि पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले. जिथं गरुड खांब आहे ना तिथपर्यंत आले. नामदेवरायांची वाट पाहत बसले. नामदेवराय समोरून आले आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या पुढे गुडघे टेकले. महाराज ऐका, जगाचा बाप आहे भक्ताच्या समोर गुडघे टेकतो आणि सांगितलं, नामा तुझी 4 युगातली भक्ती बाबा आमच्यावरती ऋण झाली. या भक्तीतून ऋणमुक्त होण्याकरता तुम्ही आमच्याकडे काहीतरी मागा. आणि मागा म्हणल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुझ्या कृपेने काहीच कमी नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे, कशाला काय लागते? नाही, देवानी सांगितलं तुला मागावं लागेल. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा, तुला द्यायचंय देवा, मागा म्हणल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं, ऐक देवा मी मागेल, पण मी जे मागेल तेच तुला द्यावं लागेल, दुसरं मी घेणार नाही. कारण तुझा स्वभाव असा आहे, न मागता सुद्धा काही गोष्टी तू देतो, पण मला तसं नको, मी जे मागितलंय तेच मला पाहिजे. म्हणल्यानंतर देवानी सांगितलं, नामा तुम्ही फक्त मागा, तुम्ही जे मागाल ते मी देतो. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, शेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात, घाली लोटांगण वंदिना चरण, घाली लोटांगण वंदिना चरण, घाली लोटांगण वंदिना चरण, घाली लोटांगण वंदिना डोळ्यांना पाहिन रूप
महाराज म्हणतात देवा घालीन लोटांगण वंदीन चरण आणि डोळ्याने पाहिनं रूप तुझे. मी पदापदाचं चिंतन करणार आहे. ऐका, नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे पहिलं मागणं मागतात, देवा लोटांगण घालीन. ऐका, लोटांगणाचं सांगतो. लोटांगण घालणे म्हणजे काय, एवढ्या 3 शंका म्हणतो. बरोबर आकाराला सोडतो. काळजी करू नका, जांभळ्या देऊ नका, मोबाईल मध्ये बघू. मला माहिती तुम्ही हेच करताय म्हणून सांगतो तुम्हाला. ऐका, इकडे लक्ष द्या. ऐका मायबाप, लोटांगण घालणे म्हणजे काय, कुणी कुठे लोटांगण घातलं आणि लोटांगणाचा फायदा काय. विडाला विडाला लोटांगण घालणे म्हणजे काय, लोटांगण कुणी कुठे घातलं आणि लोटांगणाचा फायदा काय. ऐका, लोटांगण घालणे म्हणजे काय. लोटांगण या शब्दाचा अर्थ सांगतो, काया वाचा मनासहित भगवान परमात्म्याला शरण जाणं हे नाम लोटांगण. एक व्याख्या. दुसरी व्याख्या, शिर साष्टांग दंडवत घालणं, याचं नाव काय लोटांग. तुम्हाला लोटांगण कळते ना मराठीत, लोटांगण कळतं, वेगळं सांगायची गरज नाही. शिर साष्टांग दंडवत घालणे म्हणजे काय करणे, लोटांगण घालणे. दुसरी व्याख्या, काया वाचा मनासहित भगवान परमात्म्याला शरण जाणं, याला म्हणायचं लोटांगण घालणे. काया म्हणजे काय हो, काया म्हणजे हे शरीर. इकडे लक्ष द्या. हे शरीर भगवान परमात्म्याने दिलं कशा करता, तो भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह आपला कशा करता दिला, भजना करता दिला. खरं सांगू का, नरदेह भजना करता दिला. काय, या देहातला प्रत्येक अवयव पांडुरंगाच्या भजना करता दिला महाराज. हा, प्रत्येक अवयव. हा, हात कशा करता दिले, भजना करता दिले. डोळे कशा करता दिले, भगवान परमात्म्याचं मुख पाहण्याकरता दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. किंवा येणे मुखे तुझे वरणी गुण नाम, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, वाहे रंगटाळी नाचे न उदास, हे देई हातास पाया सुख. भगवान परमात्म्याने हात कशा करता दिले, टाळी वाजवण्याकरता दिले. ऐका, दान देण्याकरता दिले, फक्त घेण्याकरता नाही. आम्हाला द्यायचं विसरलोय आम्ही काय करतो सध्या, येऊ द्या येऊ द्या. भगवान परमात्म्याने हात दिले भजन करण्याकरता, पाय दिले नाचण्याकरता. पण ऐका, देवाच्या पुढे नाचण्याकरता, नवर देवाच्या नाही. तुम्ही आम्ही नाचतोय सध्या, पण देवाच्या पुढे नाही. कुणाच्या पुढे नाचतोय, फक्त त्याच्या पुढे नवर लावलाय आणि पुढे देव आहे, त्याच्या पुढे नाचतोय महाराज. काय नाचतात माणसं. पूर्वीच्या काळामध्ये पोराच्या लग्नात फक्त माणसं नाचत होती. आता कोण नाचलेत, तुम्हीच म्हणले बा, मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणले बाया. आमच्या आळंदीमध्ये आमचे गुरुवरे बाबा म्हणत असतात, कुरेकर बाबा, आळंदी आता देवाची राहिली नाही, आता आळंदी लग्नाची झाली. लग्न एवढे लग्न लागतात महाराज आळंदीला, रोजचे कमीत कमी 500. काय 500 लग्न, रोजचे 500. त्या गणेश जयंतीमध्ये नामदेवराय मुंबईला कीर्तनाला गेलो होतो आणि रात्री 2:30 वाजता कीर्तन करून परत आलो. मी माझ्या घराकडे चाललो होतो आणि एका धर्मशाळेतून मला रात्री 2:30 वाजता आवाज आला, शुभमंगल. किती वाजता, रात्री 2:30 वाजता. ड्रायव्हरला म्हणलं जरा गाडी बाजूला गेले. ते म्हणलं महाराज लय उशीर झाला, काय करायचे. म्हणलं रात्री 2:30 वाजता लग्न करते, मला नवरी बघायची. रात्री 2:30 ला लग्न करणारे कसे भाद्र असते, कुणीही वेळा लग्न लागतात महाराज. ऐका, म्हणून पूर्वीच्या काळामध्ये नाचलं पाहिजे माणसाने, पण कुठं नाचलं पाहिजे, देवाच्या समोर. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. पण माणसं काय झाले, देवाच्या पुढे नाचायचं सोडून दिले, घरातच नाचायला लागलेत लय. चला पुढे ऐका, ऐका इकडे लक्ष द्या. भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नदी आपला भजना करता दिला. डोळे कशा करता दिले, मोबाईल मधले व्हिडिओ बघण्याकरता. हात कशा करता दिले, चॅटिंग करण्याकरता, रिप्लाय देण्याकरता. काय त्या चॅटिंगचं तर महाराज, पूर्वीच्या काळी माणसं दिवस मावळा का झोपायची. आता कधी झोपतात, 1.5 GB संपल्यावर. ते 1.5 GB संपलं मग माणसं झोपतात. आता तर त्या जिओनं 5G केले महाराज. किती फुकाट, किती बघा, डोळे फुटेपर्यंत मोबाईल बघितला तरी मोबाईलचा रिचार्ज, ते नेट संपत नाही, फुकाट. काल मी माऊलीच्या दर्शनाला गेलो, ते मॅच चालू आहेत वाटतं सध्या, बरोबर ना, आहेत का चालू, मला नाही माहिती, मी जास्त त्या आहे का ना, मग चालू आहेत ना मॅच. काल होती, हा सगळ्यांना माहिती आहे, काल होती. काल मॅच चालू. बरेच जण अशी मोबाईल घेऊन चालले होते पुढे, अशी मोबाईल घेऊन चालले पुढे.
एक जण पार असा बारीत फिरत 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 त्याच्या लक्षातच नाही फिरायचं. त्या आळंदीमध्ये दर्शन बाहेर आल्यानंतर असे पोड लावलेले आहेत बा आडवे. ते फिरता फिरता फिरला, त्याला लक्षातच नाही फिरायचं आले का काय. ते मोबाईलमध्ये बघता बघता असा फिरला, जे पाय पावर गेला तेवढा पलटीच झाला महाराज. मी म्हणलं बघ मोबाईल, लय अवघड आहे महाराज, एवढी वाईट परिस्थिती आहे. हा, मला एका पोराने सांगितलं म्हणे महाराज लय पित्त होतंय हो. मी म्हणलं मोबाईल बंद करून झोप. ते तोंडावर गुदडी घेऊन चॅटिंग करतो ना, त्याच्यामुळे पित्त झालंय. चॅटिंग बंद केली का झोप लागते महाराज. इकडे लक्ष द्या. मी किती जरी सांगितलं तर तुम्ही काही चॅटिंग बंद करणार वा तुम्ही नाही म्हणले, अवघड आहे महाराज. इकडे लक्ष द्या, फार कठीण परिस्थिती आहे. मी एक विनोदानी गोष्ट नेहमी सांगत असतो बघा, ऐका. माणसाच्या अंतःकरणामध्ये, माणसाच्या या शरीरामध्ये 6 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. किती झाले? 6. या 6 पैकी एकाचीही निवृत्ती झाली नाही. कुणाचा काम गेला नाही, कुणाचा क्रोध गेला नाही, कुणाचा लोभ गेला नाही, राग गेला नाही, द्वेष, मत्सर, अहंकार काहीच गेलं नाही महाराज. हे 6ची निवृत्ती झाली नाही, दुसऱ्या 6ची भरती झाली. पहिले 6 गेले नाही, अजून दुसरे 6 आलेत. कोणते कोणते ऐका. त्याच्यातला पहिला आहे व्हॉट्सअप, दुसरा आहे गुगल, तिसरा आहे फेसबुक, चौथा आहे इंस्टाग्राम, 5वा आहे युट्यूब. वर्ग काय करतय? युट्यूबवर आहे युट्यूब. आणि 6वा आहे स्नॅपचॅट. तू म्हणला ना तिकडून म्हणून तुझं घेतलंय, प्रमाण घेतलं पाहिजे ना वारकऱ्याचं. 6वा स्नॅपचॅट. आपण काय खातोय ते बी त्याला टाकलं पाहिजे, आपण कुठं जातोय तेही टाकलं पाहिजे. किती अवघड आहे महाराज. म्हणजे पहिल्या 6ची निवृत्ती झाली नाही, अजून दुसऱ्या 6ची भरती झाली. कधी आपला उद्धार व्हायचा? विठाला विठाला. लोटांगण घालणे म्हणजे काय? काया, काया म्हणजे हे शरीर आहे. या शरीर भगवान परमात्म्याने आम्हाला भजना करता दिलंय, पण आम्ही ते भजना करता वापरत नाही. या शरीरातला प्रत्येक अवयव देवा करता दिला. या देवा डोळ्याने पाहायचंय तर भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे, कानाने ऐकायचंय तर देवाचं गुणगान ऐकलं पाहिजे, वाजवायचे तर भजनात टाळी वाजवली पाहिजे, नाचलं तर देवा पुढं नाचलं पाहिजे. पण माणसं विसरलेत म्हणून काया. दुसरी गोष्ट आहे वाचा. वाचाने सुद्धा भगवान परमात्म्याशी शरण. वाचा कशी शरण जाते महाराज? ऐका, तुकोबाराच्या प्रमाणाने सांगतो. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सकाळ दुपार संध्याकाळ नाही, कधी? सर्व काळ. त्याला म्हणायचं वाचिक शरणागती. आणि तिसरं आहे महाराज मानसिक शरण. काया, वाचा, मन असं आहे. मन म्हणजे मानसिक शरणागती. अंतःकरणामध्ये रात्रंदिवस एकच विचार केला पाहिजे. काय? कै मी उद्धार पावेन, काय कृपा कैल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अंतःकरणापासून तळमळ केली पाहिजे महाराज. कधी मला भगवान परमात्मा भेट देईल, कधी कोणी संत मला भेटतील, अशी ज्याच्याकडे तळमळ असती त्याला म्हणायचं काया, वाचा, मनासहित शरण जाणे. त्याला म्हणायचं लोटांगण घालणे. विडाला विडाला. इकडे लक्ष द्या. काया, वाचा, मनासहित शरण जाणे याला लोटांगण घालणे एक अर्थ. दुसरा अर्थ महाराज लोटांगण म्हणजे काय? मी काय म्हणलं? शिर साष्टांग दंडवत घालणे म्हणजे लोटांगण घालणे. तिसरा एक अर्थ आहे लोटांगण घालणे म्हणजे नम्र होणे. बरोबर आहे ना? लोटांगण घालणे म्हणजे नम्र होणे. इकडे लक्ष द्या, सोपं सांगतो. पूर्वीच्या काळात असं होतं महाराज, माणसाच्या उंच जास्त होत्या. बरोबर आहे ना बाबा? माणसाच्या उंच जास्त होत्या आणि मंदिराचे दरवाजे बारीक होते. म्हणून सहज मंदिरात माणसं जाताना कशी जायचे? वाकून जायचे. कसे जायचे? वाकून जायचे. त्या देवाला सुद्धा वाटायचं भक्त किती नम्र आहे. पूर्वीचे माणसं वाकून जायचे. बरं का सर, मी नेहमी सांगत असतो पूर्वीचे माणसं का वागतात त्याचं कारण आहे, पूर्वीच्या माणसांनी ज्वाऱ्या तशा खाल्ल्या महाराज. पूर्वीच्या काळात ज्वाऱ्या होत्या. पूर्वीच्या काळामध्ये, आता हायब्रेड निघालं, आता त्या हायब्रेडाचं नका सांगू. पूर्वीच्या काळात आमच्या, मी लातूर जिल्ह्यातलाच आहे, माझा अहमदपूर तालुका आहे, पण मी गेली 20 वर्ष झाले आळंदीला राहतो. त्यामुळे आता मी माझ्या पुढे आळंदी करायला जाताना मला सगळ्या सवयी तिकडच्या लागल्या. मी कीर्तनात कधी सांगत नाही, पण आपलं सांगितलं पाहिजे आहे जिल्ह्यातला म्हणून, लोक बोलवतील म्हणून. निघाले कुणी पाहुणे रावले तर म्हणून सांगितलं. इकडे लक्ष द्या. अगदी माझा अहमदपूर तालुका आहे. आमच्या तालुक्यामध्ये माझ्या लहानपणी काही ज्वाऱ्या होत्या. एक पिवळा नावाची ज्वारी होती का तुमच्या इकडं? जुंधळा होता. जुंधळा मला वाटतं अजून आहे. ते उंच धाट जायचं महाराज. कसं जायचं? उंच जायचं ते धाट. ते ज्वारीचं धाट असं उंच जायचं आणि ते कणीस असं दाणेदार झालं. ज्याला कणसाला ज्यावेळेस दाणे येतील ते दाणेदार झालं का ते कणीस काय करायचं? असं वाकडं व्हायचं. बरोबर आहे? असं ते वाकायचं. का वाकायचं ऐका, कारण ते कणीस धरणी मातेचे आभार मानायचं. त्या धरणी मातेला सांगायचं, हे धरणी माते
आज मी एवढ्या दिमाखात इथं उभा आहे, ही कृपा कुणाची आहे? बोला की ही कृपा तुझी आहे. एवढा दाणेदार जर मी झालो असेल तर ही कृपा कुणाची आहे? तुझी आहे. असं ते कोण म्हणायचं? कणीस म्हणायचं. आणि त्या कणसापासून तयार झालेली ज्वारी पूर्वीचे माणसं खायचे, म्हणून ते सुद्धा कसे होते? नम्र होते. आता हाबरेट आहेत. माझ्याकडे बघा काय आहेत आता? हाबरेट. 5-5.25 फुटाच्या वर उंची नाही, हाबरेट. मोडेल पण वाकणार नाही. आता बघा कुणी पोर माझ्या वयाचे कुणीही बघा, आता ह्या पोरापैकी कुणाचंही सांगतो मी तुम्हाला, 5.5च्या पुढे उंच्या जात नाहीत पोरांच्या. खाणं चांगलं राहिलं नाही, हाबरेट खात्यात आणि म्हणतात मोडेल पण वाकणार नाही, अशी परिस्थिती आहे. नाही का? पूर्वीच्या मंदिरात शिकवायचे माणसाला काय? नम्र व्हायला. म्हणून पूर्वी माणसाच्या उंच्या जास्त होत्या पण मंदिराची उंची कमी होती, म्हणून माणसं मनाने नम्र व्हायची. आणि नम्र झाल्याचा फायदा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मग लोटांगण म्हणजे काय? नम्र होणे. लोटांगण म्हणजे काय? काया वाचा मनासहित देवाला शरण जाणे. आणि लोटांगण म्हणजे काय? शीर्षाष्टांग देवाला दंडवत घालणे. लोटांगण कळालं. लोटांगणाचा फायदा, भगवान परमात्म्याला तुम्ही नम्र झालात का भगवान परमात्मा तुम्हाला भेटतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अनंत म्हणजे भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त होतो. पण महाराज आता आम्हाला कळालं लोटांगण घालणे म्हणजे काय कळालं, लोटांगणाचा फायदा कळाला. पण लोटांगण कुणी कुठे घातलं? पहिलं लोटांगण सांगतो, घातली लोळ निघा पुंडलिके वाळवंटे. घातली लोळ निघा पुंडलिके वाळवंटी. लोटांगण महाद्वारी. दुसरं लोटांगण, पहिलं लोटांगण वाळवंटामध्ये, दुसरं लोटांगण महाद्वारामध्ये, आणि तिसरं लोटांगण घालील लोटांगण देवाच्या चरणाजवळ. विठाला लोटांगण घातलं. आता कुणी घातलं? सकल संतांनी घातलं, आम्ही घालतोय. मग लोटांगण म्हणजे काय आम्हाला कळालं. कळालं का परत बोलू? वाज द्या बारा, काय अडचण नाही. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगतो. लोटांगणाचा फायदा तुम्हाला कळाला. कुणी कुठे लोटांगण घातलं आम्हाला कळालं, किंवा कुठं लोटांगण घालायचं हे आम्हाला कळालं. म्हणून नामदेवराय म्हणतात घालीन लोटांगण. पुढे नामदेव महाराज म्हणतात वंदीन चरण. देवा तुझ्या चरणाचं वंदन करेन. देवा तुझ्या चरणावरती वंदन करेन. का देवाच्या चरणाला वंदलं महाराज? इथे थोडीशी शंका मांडतो. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ लोटांगण घालील मान्य आहे, नामदेवरायांनी लोटांगण घातलं. पण देवाच्या जवळ गेल्यावर पहिल्यांदा देवाचे चरण पाहायला पाहिजे होते का? देवाचा चेहरा पाहायला पाहिजे होता? आधी म्हणाय पाहिजे होतं नामदेव महाराजांनी, वंदीन चरण म्हणण्यापेक्षा डोळ्याने पाहिणं रूप तुझे म्हणाय पाहिजे होतं. पण चरणाचंच वंदन का म्हणतात त्याचं कारण सांगतो. हे प्रपंचामधलं हे चंचल असणारं मन जर स्थिर करायचं असेल तर एकतर त्याला देवाचे चरण पाहावे लागतील, नाहीतर एकतर संतांची चरण पाहावे लागतील. विडाला मी थोडीशी तोडकी मुडकी एक व्याख्या केली तेवढी सांगतो, पुढे चालतो. कंटाळा आला नाही तुम्हाला? चालू देऊ ना? कंटाळा आल्यावर सांगा सोडतो. हा, गाडी 11:30ची येणार आहे, त्याच्यामुळे मला जाणं होणार नाही म्हणून मी लांबवलंय. नाही तर मी तर कशाला लांबवलं असतं एवढं. इकडे लक्ष द्या, ऐका महाराज. हे वंदीन चरण याच्यावरती थोडं 2 मिनिट बोलतो. माझ्या स्वतःची व्याख्या चुकली तर मला सांगा. काय आहे? माणसाच्या प्रपंचाची सुरुवात हे चेहऱ्यापासून आहे. प्रपंचाची सुरुवात कशापासून आहे? चेहऱ्यापासून आहे. आणि परमार्थाची सुरुवात हे चरणापासून आहे. लक्षपूर्वक ऐका. प्रपंचाची सुरुवात कशापासून आहे? चेहऱ्यापासून आहे. आणि परमार्थाची सुरुवात कशापासून आहे? चरणापासून आहे. ऐका, प्रपंच असा आहे महाराज. एखाद्या मुलाला जर एखादी मुलगी पाहायला जायची असेल, तिथूनच प्रपंचाची सुरुवात होती ना. तसं तर जन्माला आल्यावरच होती, पण आपण तिथून धरू. एखाद्या मुलाला जर मुलगी पाहायला जायची असेल तर तिथं गेल्यानंतर ऐका, ती मुलगी, ज्या मुलीला आपण पाहायला जायचंय ती मुलगी आपल्या जातीची आहे का? आपण बघतो की नाही? बोला की. बघितलं पाहिजे. माझं एक वाक्य आहे, लग्न हे जातीतच झालं पाहिजे आणि धर्मातच झालं पाहिजे. धर्मांतर आणि जातीअंतर विवाह झाला नाही पाहिजे. हो, आम्ही एखादी म्हणला ना तुम्ही बुरसटलेले विचारायचे का? हो, आम्ही आहोत. पण लग्न कसं झालं पाहिजे? जातीतच झालं पाहिजे. हे महत्वाचा विषय. ऐका, मग ती मुलगी आपल्या जातीची आहे का? बघतो की नाही बाबा? दुसरी गोष्ट, त्या पाहुण्याचा ना आपला कुठून धागा दोरा असंच म्हणतात ना? मला एवढं माहित नाही, पण असं म्हणतात बुवा, ऐकलेलं आहे. धागा दोरा जुळतो का? हा हा, सोयरीपण हे शब्द मला जरा समर्पक वाटला. आपलं सोयरीपण जुळतं का? ते आपले पाहुणे लागतात का? 2 गोष्टी पाहिल्या जातात. तिसरी गोष्ट, आता हे मुली बाबतीत झालं. जी मुलगी, ज्या मुलाला आपण मुलगा पाहायला जाणार आहे तो मुलगा आपला पाहुणा आहे का? पहिलं जात. तो मुलगा आपल्या जातीचा आहे का? पाहिलं जाते की नाही? बोला. आता तिसरं पाहिलं जातं मुलाच्या बाबतीत, तो मुलगा कमवतो का? बरोबर आहे ना? मुलगी नाही कमवलं तर चालतं आमच्याकडं, कारण आमच्याकडे हुंडा पद्धत आहे. अजून आहे ना लातूर जिल्ह्यात हुंडा? वा, चलू द्या.
मरेपर्यंत चालू द्या. रानई का मरा पण हुंडा द्या आणि हुंडा घ्या. मला कधी कधी लातूर जिल्ह्यात कीर्तन देताना असं आश्चर्य वाटतं. लोक 2-2, 3-3 लाख रुपये हुंडा देतात. कमी बोललो का मी जरा? वाढलाय ना भाऊ? वाढलाय का? 10-10, 20-20 लाख रुपये हुंडा देतात. कधी कधी असं वाटतं जावयाला 10-20 लाख देतात, मग कीर्तन करायला 1 लाख द्यायला काय अडचण आहे? आम्हाला कीर्तनाला पैसे द्यायचे का? माणसं म्हणतात महाराज आमचा सप्ताह बारका आहे. तिथं लग्नाच्या नाही बारका, तिथं बारका. इकडे लक्ष द्या महाराज, विनोदाचा भाग सोडा. पण आपल्याकडे हुंडा अजून आहे. तो मुलगा कमवतो का? बरोबर आहे ना? तो मुलगा निर्व्यसनी आहे का? आणि तो मुलगा सदाचारी आहे का? बघितलं जातं. याला म्हणायचं चेहरा. याला काय म्हणायचं? चेहरा. म्हणजे त्याची माहिती घेणे, याला काय म्हणायचं? चेहरा. दुसरं विनोदाने सांगायचं म्हणलं तर माणसं पोरगी पाहायला गेल्यानंतर पहिल्यांदा काय पाहतात? चेहराच पाहतात. वेगळं काय सांगायची गरज आहे? नामदेव काय पाहतात बाबा? चेहरा. तुम्ही पाहिला होता ना म्हणून तुम्हाला विचारलं. हा, आता दुसरं कोणाला कशाला विचारू? ऐका महाराज, अगदी चेहरा पाहतात. म्हणून प्रपंचाची सुरुवात कशापासून आहे? चेहऱ्यापासून आहे. ते आपल्या जातीतलं आहे का? ते आपल्या कुळातलं आहे का? तो कमवतो का? हे सगळं पाहिलं जातं. पण परमार्थ याच्या उलट आहे. परमार्थाची सुरुवात चेहऱ्याने नाही, परमार्थाची सुरुवात चरणाने होते. तुम्ही परमार्थात या. कधीच कुणाची तर जात विचारली जात नाही, कधीच कुणाचं वय विचारलं जात नाही, कधीच कुणाचं नाव विचारलं जात नाही, आणि कधीच कुणाचा भाव सुद्धा विचारला जात नाही. ऐका महाराज, जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. तुम्ही परमार्थात एकदा आलात ना. भगवान श्री ज्ञानोबारायांची एक ओवी फार सुंदर आहे पहा, मला आता आठवली म्हणून सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात का खैर चंदन काष्टी ही तव विवंचनाची हाटी जवन धापटी एकवटी आग्नी माझी. काही चन्नाचे लाकड आहेत, काही बाबळीचे लाकड आहेत, काही लिंबाचे लाकड आहेत, काही बेसरम आहेत. बेसरम काही बेसरम आहेत रेणापूरचे, म्हणजे बेसरम आहेत. काही कसे आहेत? काही बेसरम आहेत. काही चन्नाचे, काही लाकडं, काही बाबळीचे, काही लिंबाचे लाकड आहेत. पण या लाकडाच्या अनेक जाती. कुठपर्यंत? फक्त चुलीत जाईपर्यंत. बरोबर आहे ना? एकदा का हे चुलीत गेले रे गेले आणि त्याला अग्नीचा स्पर्श झाला का तिथं एकच जात शिल्लक राहते. त्या जातीचं नाव आहे महाराज राख. काय नाव आहे? राख. जसे अनेक प्रकारचे लाकड आहेत, पण एकदा अग्नीत गेले का तिथं एकच जात शिल्लक राहते, ज्याचं नाव आहे राख. तसं कुणी कुठल्याही जातीचा असेल, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात या, तिथं एकच जात शिल्लक राहते आणि त्या जातीचं नाव आहे वारकरी. बस. काय नाव आहे? वारकरी. तिथं दुसरी जात राहत नाही. तिथं तुम्हाला गाव विचारलं जात नाही, तिथं तुम्हाला नाव विचारलं जात नाही. अरे पुरुष जरी असला तरी त्यांना लोक काय म्हणतात? माऊली. आणि स्त्री जरी असली तरी काय म्हणती? माऊली. मग मला असं सांगायचंय, प्रपंचाची सुरुवात हे कशाने आहेत का? गेले चेहऱ्याने. आणि परमार्थाची सुरुवात कशाने? चरणाने आहे. मग एक तर देवाचे चरण पाहिले पाहिजे, नाहीतर संतांचे चरण पाहिले पाहिजे. का चरण पाहिजे? आता तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. देवा तुझे चरण पाहिल्यानंतर माझं प्रपंचातलं हे चंचल असणारं मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ. हे एवढं चंचल असणारं मन एकदा तुझे पाय पाहिले, तुझं चरण पाहिले, काही जिकडं तिकडं पळणार नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात वंदिन चरण विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. भला विठोबा रखुमाई. घाले लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. घाले लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. अभंगाचं चिंतन करत असताना आपण अभंगाच्या पहिल्या चरणाचा आणि पूर्वार्धाचा विचार करतोय. त्याच्यातले 2 प्रश्न इकडे बघा.
त्यातल्या 2 गोष्टी सुटल्यात. लोटांगण का घालायचं आणि चरणाचं वंदन का करायचं. आता उत्तरार्धावर 5 मिनिट बोलतो आणि शेवेला पूर्णविराम देतो, कारण 2 माणसं आलीत सोडा म्हणून. विनोदाचा भाग सोडा. पण आपल्या रेणापूरचं वैभव, आमचे परम मित्र, ज्यांची ही सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे, फार मोठं कार्य जे करतायत श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज राजे आदरणीय महाराज या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रात ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि फार मोठे मृदंगाचार्य आहेत, तेही आपल्या परिसरातलं वैभव आहे. श्री हरिभक्तपरायण आमचे संतोष महाराज आलेत. दोघांच्याही चरणावरती, विसरलो मी, विसरा नको, वयाने होते असं. आदरणीय महाराज आले, दोघांच्याही चरणावरती वंदन करतो आणि थांबतो. विडाला विडाला. नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या समोर उभारून म्हणतात, घाली लोटांगण वंदीन चरण आणि डोळ्याने पाहिन रूप तुझे. महाराज आम्हाला कळालं लोटांगण का घालायचं, लोटांगण कुणी कुठे घातलं हेही आम्हाला कळालं, लोटांगणाचा फायदा आम्हाला बोला की कळाला. म्हणून नामदेव महाराज वंदीन चरण, पुढे वंदन चरण म्हणतात. चरणाचं का वंदन करायचं, कारण चंचल असणारं मन स्थिर होण्याकरता भगवान परमात्म्याच्या किंवा संतांच्या चरणावरती लीन झालं पाहिजे, तेव्हा हे मन स्थिर होतं. आता तिसरी गोष्ट आहे वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. भगवान परमात्म्याचं रूप नामदेव महाराज म्हणतात डोळ्याने पाहिन. का पाहायचं, आता वेळ घेत नाही, एकच प्रमाण देतो आणि थांबतो. नामदेव राय म्हणतात डोळ्याने का भगवान परमात्म्याचं रूप पाहायचं, कारण देवाचं रूप पाहण्याचा फायदा सांगतो. काकड्यातलं प्रमाण सांगतो, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. भगवान परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर आपण कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप जात. म्हणून नामदेव राय म्हणतात डोळ्याने पाहिनं रूप तुझे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. अशा अर्थाचा नामदेव महाराजांचा 2 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतला होता. अभंगाचा धावता भावार्थ पाहत असताना थोडीशी प्रस्तावना करून अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ आपण बोला की पाहिला, ऐकला ना तुम्ही, पाहिला. अजून किती चरण राहिलेत, 1 चरण राहिले. ते चरण सोडण्याकरता मी पुन्हा येईल. आता आपली ठरलेली वेळ संपली आणि माणसं आता कंटाळीत. मलाही तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लगेच लक्षात येतं, म्हणून धावत्या वेळेमध्ये चिंतन करत असताना अभंगाचं पहिलं चरण आपण पाहिले, अजून 1 चरण राहिले. आता 1 चरण सोडण्याकरता अजून 1 तास लागेल. तुमची एवढी कॅपॅसिटी आहे का? तुम्ही नाही म्हणले म्हणून सोडतोय, नाही तर बोललो असतो. राहिलेला चरणाचा भावार्थ परत आपण पुढच्या वर्षी येऊ, पुन्हा अभंग घेऊ. मी मगाशीच सांगितलं मी पुन्हा येईल, नुसतं पुन्हा नाही, मी 3 तारखेला पुन्हा येईल. पुन्हा 3 तारखेला आहेच आपल्या रेणापूरमध्ये. माधव महाराज आहे तोवर मी आहे का महाराज, जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मी आहे. नाही तर तुमचा आणि माझा मगाशी काही बोललो नाही मी, तुमचा मंडळाचा आणि माझा काही परिचय नाही. पण माधव महाराजांनी मला फोन केला, ते म्हणले महाराज 2 तारखे काहीतरी सांगितल्या होत्या. म्हणजे अशा 2 तारखे आहेत. म्हणलं महाराज 21 तारखेला मला जमेल, मी येतो. त्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. खरं सांगू का, माझ्यापेक्षा ते मोठे वक्ते आहेत, पण अगदी मोठ्या भावासारखं एका छोट्या भावावर प्रेम करतात. हे महाराजांचं मोठेपण आहे. एकदा महाराजासाठी टाळ्या वाजवा, कुणासाठी तरी वाजवा. माझ्यासाठी एवढा वेळ वाजवलं नाही, पर्यंत हात आणले पण टाळ्या नाही वाजवल्या. इकडे लक्ष द्या. म्हणून झालेली सेवा श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो. या सेवेकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य आपले धीरज महाराज. खरं तर महाराजांचाही परिचय महाराजांनीच मला फोन केला, म्हणजे महाराज छोटीशी वस्ती आहे, सांगताना फार सुंदरच. हे दोघंले चॅप्टर आहेत बघा, दोघाच्या बोलण्यात अजिबात बदल येत नाही. दोघं फक्त दिसायला वेगळे आहेत, अंतकरणात एकच आहेत. तारीख कशी कीर्तनकाराच्या गळ्यात म्हणजे दिली पाहिजे, गळ्यात नाही का, कशी दिली पाहिजे ह्या दोघांना विचारा. दोघाच्या बोलण्यात एक शब्द इकडे इकडे नाही. छोटीशी वस्ती आहे, थोडेच माणसं असतात. तुम्हाला वाटते का मी जास्त मागन? पण आताच बोललो मी 3-3 लाख रुपये जावायला देतात, काय हरकत आहे 50,000 महाराजाला द्यायला? इकडे लक्ष द्या. महाराजांनी सांगितलं म्हणजे छोटीशी वस्ती आहे महाराज. आणि मला वाटते उगिले भाऊंचं दादा आदरणीय उगिले दादा आहेत, त्यांच्या अगदी नेतृत्वाखाली ही सगळी सुंदर असं हे चालू आहे. खरं सांगू का, मला मराठवाड्यात, मी लातूर जिल्ह्यात जन्म घेतलेला आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, मला माझ्या जिल्ह्यात कीर्तन करायला फार आनंद वाटतो. म्हणून मी महाराजाला नेहमी म्हणत असतो, तुम्ही मला कधीही जिल्ह्यात, मी इकडे येताना कशाचाच विचार करत नाही. कशाचा मध्ये लय महत्वाची गोष्ट आहे, कशाचाच. हा, म्हणून मी म्हणलं कीर्तनकाराकडे बघत जा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळन कशाचा. पण आपल्या जिल्ह्यात आहे, चला आपल्या जिल्ह्यात आपण आलं पाहिजे. इकडे आल्यानंतर मला अगदी घरी आल्यासारखं वाटतं, कारण हे सगळा आपला जिल्हा आहे.
आणि आपण मराठवाडा आपला जिल्हा म्हणजे मराठवाडा आहे आणि मराठवाडा म्हणजे वारकरी संप्रदायाचा काय गाभा आहे महाराज. इथं जेवढे ऐकणारे श्रोते मिळतात आम्हाला पुण्या मुंबईला मी रोज असतो, आता तिकडेच आहे मी राहायला, त्यामुळे रोज फिरतो. रात्री डांग सौदानाला होतो महाराज मी, जवळजवळ सटाण्याच्या तिथे भरपूर समज होता. मला असं रात्री वाटलं होतं, खोटं नाही बोलत बरं का, इथून म्हणलं आपण काही पोहोचत लातूरला नाही, पण आपलं सुदैव चांगलं आहे. मी बरोबर 6ला पुण्यात आलो तीच आंघोळ करून लगेच गाडीत बसलो. नाहीतर रात्री सगळं वैभवशाली बघून म्हणलं आता लातूरला जायचं, थांबव, भरती झाली होती. पण विनोदाचा भाग सोडा, ही झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबारायांचं सर्वांनी भजन करायचंय. मला सवयच लागली ते भजन करून घ्यायची, कारण कीर्तनात भजन नाही करायचं तर कधी महाराज गेल्यावर करायचं काय नाही ना. म्हणून एकदम मोठ्या प्रेमाने तुकोबारायांचं सगळ्यांनी भजन करायचं, सेवेला आपण पूर्णविराम देणार. हातवर करा, जेवढी माणसं आहेत तेवढ्यांनी करा, काय अडचण नाही, करावर करा. मोबाईल ठेवा बाजूला, हातवर करा. खुर्चीवर बसलेले पायात बुटा असले तर काढा. बाबा सरांच्या शेजारी बसलेले बाबा, ते तुमच्या शेजारी बसलेत बघा, त्यांना हातवर करायला करा. हातवर करा, हातवर. तुम्हाला काय वाटलं महाराजांची नजर जायची नाही काय? हातवर करा, असे हात करू नका, असे करा जरा, हा असं, ओके. हातवर करा, करा की महाराज करा, हातवर करा, वर करा, करा वर, करा वर, करा वर, करा. राहू द्या मी येतो जाऊन. हातवर करा एकदम मोठ्या प्रेमाने. तुकोबारायांचं 2 मिनिट भजन करून सेवेला पूर्णविराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम, बोला 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 बोला, हरी तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 हातवर 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 वर करा, हात वर, माझ्या मागे म्हणा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, मोठ्याने मोठ्याने पंढरीनाथ भगवान की जय, गौरी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर मोठ्याने हर हर, जय श्रीराम. आनंदे पूजीना बिको द्या, आलिंगेना आनंदे पूजीना, आनंदे पूजीना, प्रेमी आलिंगना आनंदे पूजीना, प्रेमी आलिंगना आनंदे पूजीना, प्रेमी आलिंगना आनंदे पूजीना, प्रेमी आलिंगना भावे ओवाळीना माने नामा, भावे ओवाळीना माने नामा, झाले लोटांगणा वंदिना चरणा, झाली लोटांगणा वंदिना चरणा, भावे ओवाळीना पाहिना रूप तुझे रा, डोळ्याने पाहिना डोळ्याने
शरण घाली लोटांगण वंदिना विठ्ठल जय जय हे विठ्ठल